मध्ये आणि एक मेसेज त्यांना देखील असेल की उद्याच्या दिवसात तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहावे हीच कमिटीकडून देखील सदिच्छा व्यक्त केलेली आहे. बघा अनेक अनेक मॅचेस तुम्हाला बघायला मिळतात. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. पहाटे झाले लोक स्वप्न बघतात आणि ते स्वप्न खरे होतात असं मला म्हणतात. पण आमचा गुणी बाळ तिकडे बाकी बघतोय, मोठ्या माणसावर मजा करतोय आणि त्याचं नाव सांगितलं मला, संपो. ओके यस. म्हणून मी अभ्यासात हुशार नाही म्हणून पप्पाने मला काय बोलत नाही. लहान भावाला सांगितलं तू नाव कमव, तू पैसे कमव. विकी भोईर आता बाकी पूर्ण ड्रेस बदललाय. टेनी आणि रुपेश. चला सामना सुरू होतोय. आजच्या दिवसातला शेवटचा सामना. चौथा संघ आजच्या दिवसात तुम्हाला बघायला मिळेल. जबरदस्त आयोजन. जेवढं कौतुक करावं, जेवढं नाव घ्यावं स्पर्धेचं तेवढं कमीच कमी. पहिला चूट टटवला. गुड फिल्डिंग. काय क्लास दर्जेदार बघायला मिळत आहे. काय गीत आहे ते, आगरी कोळ्याची माळ गळे में सोना हात में ब्रेसलेट. मला आठवते आम्ही टुर्नामेंट करत होतोय वैतरणामध्ये आणि तेव्हा असंख्य महिला भगिनी. मी सांगितलं की जिथे कोणाच्या पिढीमध्ये सोना नसेल तेवढं आमच्या माय भगिनीच्या गळ्यामध्ये सोना होता. कारण सोन्याला खऱ्या अर्थाने चमकवणाऱ्या आमच्या ह्या गावात पंचकृषीत असतील तर आगरी समाज. सुपर पिचचा बॉलिंग. काय गोलंदाजी बघायला मिळते. क्षेत्ररक्षण उंच दर्जाचं बघायला मिळते. चला हा संघ तुम्हाला बघायला मिळतो. गुड शॉट. उत्तम मात्र पुरस्कृत फ्रेंड्स मोबाईल पुरस्कृत हा टीम तुम्हाला बघायला मिळतो. दीपक 11. सुपर बॅटिंग. टिनीच्या बॅटिंग 4 धावा बघायला मिळते. 4 चेंडू डॉट झाले पण नंतर शेवटी चौकार ठेकलाय. स्कोर झोपू नका. गोंधळ झाला तुम्ही जबाबदार, आम्ही काय आम्हाला माहिती नाही. झोपू नका. यांचं नाव काय? जादू प्रेम. हो सुमन. सुमन आहे का नाही कुठे? सुमन नाही माहिती. मैंने प्यार किया मध्ये तिचं नाव होतं सुमन, भाग्यश्री हिरोईन. आणि सलमान खानचं होतं प्रेम. हो यस. यांचं नाव प्रेम आहे. विक्की यांना सुमन बघा ना एखादी प्रेम नाव यांचं आहे. ओके. ओ टॅप खेळलाय. गुड फिल्डिंग. काय क्लास दर्जेदार सेक्शन बघायला मिळते. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण बघ. क्षेत्ररक्षण दर्जा खूप उंच आहे हो. जिथे जिथे बघाल त्या स्पर्धेमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करणं मायकोप संघाला आपण बघितलंय. मायकोप ए. केगाव गावामध्ये जायचं, उजव्या साईडला उतरायचं, सरळ पुढे गेलं की उजव्या साईडला जे आगरी समाजाची घरे लागतात ना ते मायकोप गाव. अप्रतिम. माटा. ओके. काय काय गावातले लोक आलेत हो. आणि आपले समर्थ नावाचा गोलंदाज बटर नावाने फेमस. त्याची कहाणी नंतर आपण काढू आणि सांगू. पण उत्कृष्ट यश गोलंदाज म्हणून बघितलंय. मोठमोठ्या स्पर्धा गाजवणार लेफ्ट आर्म गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते. ओप्पो. हा हा काय व्यक्तिमत्व बघायला मिळते. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. गुड बॉलिंग. गुड शॉट. कव्हरच्या दिसायला तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळते. कुणाल आहेत का तिकडे? यस कुणाल नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळते. फ्रेंड चषक सरावलीचं काय फिनिश केली होती मॅच त्याने. तिकडे विजेता ठरला होता हा संघ. ओ इथे गुड शॉट. अप्रतिम चौकार बघायला मिळते. ना मेरी है ना तेरी है. याला म्हणतात झूठा चोर. नंबर 4. दोनों देखते रह गए. चोर अपना काम करके चला गया. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. या शॉटला छुटा चोर म्हणतात. दोनों देखते रह गए. एका साईडला मनीष बघतोय, एका साईडला बघतोय. गुड शॉट. गुड बॅटिंग. टिनी वन ऑफ द गुड बॅटर फ्रॉम बोईसर टीम. बोईसरच्या भागाला त्याला कव्हरला खेळले. क्षेत्ररक्षण डायरेक्ट पाहायला मिळेल का? दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळते. आग्र्याची राग आणि वराती वरात असं पाहायला मिळतं अशा पद्धतीचं. अब्सोल्युटली गुड फिल्डिंग. चित्त्याप्रमाणे चेंडूवर आलाय. बघा एवढं रात्रभर आम्हाला माय भगिनी तुम्हाला मॅचेसचा आनंद बघायला मिळतात आणि फक्त 55 मे तुम्हाला बघायला मिळेल. आजच्या दिवसात अनेक अनेक भगिनी आम्हाला भेटायला बघायला मिळाल्या. ड्राईव्ह केलाय. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. आहा काय क्लास बघायला मिळते.
टोकरीमध्ये जांभळं कशी भरावी ना तसं हाताच्या बोटामध्ये चेंडूला भरवला. काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. भाडोली गावाची आठवण झाली, जांबाचं गाव. ओ निरीक्षण खूप चांगलं केलं आणि इथे बॉक्स आउटच्या रूपात विकेट बाद झालाय. तो रुपेश बाद झालाय. पहिला गडी तंबूत परतलाय. भाडोली गावामध्ये यात्रा मग कवाले असायलाच पाहिजे तिकडे. आज कवाले लहानपणी मासवड मामाचं गाव, बरेच यात्रा आम्ही तिकडे बघायला जायचो. आता बाकी नवीन बॅटर येतो तो आकाश. आजच्या दिवशी आम्हाला श्लोका नावाची एक तरुणी बघायला मिळाली. आहे का श्लोका? गेली आहे समोर बघायला मिळते. पंपो हो हो हो, काय चेंडू टाकला गेलाय. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. पहिलं 2 षटकाने 11 धावा. गडी बाद झाले ते 1. आपण बघत आहात दीपक 11 विरुद्ध मायकोप असा सामना इथे बघत आहात. आजच्या दिवसातला शेवटचा क्वार्टर असं तुम्हाला पाहायला मिळतोय. दर्जेदार स्पर्धा, खूप सुंदर आयोजन, लाईट इफेक्ट खूप बघायला मिळेल. एका गावामध्ये एवढी सुंदर लाईटिंग बघायला मिळणे हे भाग्य म्हणावं लागेल. कारण लाईट म्हटली की 3 फेज पूर्ण असतील की नसतील ही मोठी शंका असते. पण पंचाळी गावचं कौतुक करेल. 1 मॅन शो. सरपंच चषक पंचाळी 2025 आपण बघत आहात. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला यश, ज्याने पहिल्याच सामन्यात आपल्या डिबेटमध्ये पहिल्याच सामन्यात 3 गडी बाद करून मॅन ऑफ द मॅचचा पराक्रम करणारा गोलंदाज बघायला मिळतो. यश. सुरेख चेंडू, इथे अफलातून क्षेत्ररक्षण बघायला मिळते. असं म्हणतात ना, सापाची जात आणि टाकली का, जेव्हा कुणाला काट टाकतो ना तेव्हा कोणत्याच प्राण्याला घाबरत नाही. अप्रतिम क्षेत्ररक्षण हाताळताना डिक्लेअर होऊन गेला. 1 धाव तिकडे बघायला मिळते. द्या मित्रांनो बॉल द्या. आता फक्त तुम्हीच खेळाडू, तुम्हीच प्रेक्षक आणि आम्हीच समालोचक आणि आम्हीच आयोजक असं होते कधी कधी. फक्त एक आयोजक उरतो, बाकी झोपले जात आहेत. तशा पद्धतीचे उद्या कोण सायकलचा विजेता ठरेल, कोणाकडे ट्रॉफ्या जातील, खूप काही चित्र वेगळे बघायला मिळतील. आहा, काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. संतोष अण्णा शेट्टी YBCचा गोलंदाज, त्याची आठवण होते ह्या गोलंदाजी बघत असताना. ओम्पो काय मॅचचा आनंद घेत आहेत. माठा देठ कुठे गेले, माठ कुठे गेले, काय काय बघायला मिळते त्या गावात. हो, मायकोप, केळवे, वेगवेगळ्या प्रकारची नावे इथे पाहायला मिळत आहेत. बाकी मनीष भोईर कम्प्लीट मॅच मध्ये इन आहेत. गुड शॉट, काय कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय टिनीच्या बॅटीतून. महिने पेहराय दोर था का. टीन म्हटला की शारीरिक सुख मिळते आणि टिनी म्हटला की बॅटिंग मिळते. बघा कोल्ड्रिंकचे टीन असतात, बऱ्याच प्रकारचे टीन आहेत, पण हा टीनी बघायला मिळाला की दीपक 11चा करता करविता. अशरफ बढ़िया बैटिंग करता है. ऑफ ड्राइव कितना बेहतरीन देखने को मिला. टैलेंट है, आने वाले दिनों में और अच्छी बल्लेबाजी करते हुए. ओ क्लीन बॉल, गुड यॉर्कर चेंडू. आई ट्रैक लूज है हर गेंद. ऐसे कहते हैं ना, प्रत्येक पिवळा धातू हा सोना नसतो, तशावर प्रत्येक चेंडू चौकार. पण टिनीकडे कौशल्य आहे. एकमेव बॅट्समन असा दीपक 11कडचे. आमच्या त्या वरच्या गच्चीवरच्या खुर्च्या रिकामी झाल्यात, हळूहळू उतरलेत. संजय भाऊ आले, घरी गेले, झोपी देखील गेले असं वाटते संजय भाऊ. यस, पंचामृत घेतलं त्याने भरपूर. उद्या सकाळी किती वाजता उठतील हा प्रश्नचिन्ह आहे. विश्वास भाऊ एसी लावून गाडीत झोपलेत. ओ यस, आमचे संजय भाऊ बाकी आहेत. संजय भाऊ आहेत म्हणजे घरी जाऊन झोपले का आहेत. यस यस, संजय भाऊ काय स्टॅमिना आहे तुमचा खरोखरच जागण्याचा. हा, जागण्याचा स्टॅमिना मी म्हणतो. ते काय नाही आपल्याला. थँक्यू बसा. चला शेवटचा चेंडू या षटकातला. भन्नाट गोलंदाजी बघायला मिळतो. उंच पुरा खेळाडू, 52 किलो वजनाचा हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. गुड शॉट, काय क्लास डिलिव्हरी बघायला मिळते. सुपर शॉट, इलेक्ट्रिसिटी. तासी 130 किलोमीटर गोलंदाज निघून गेलाय. धावसंख्या 4 ने वाढून बघायला मिळते. पायावरची चेंडू होता, उत्कृष्ट अंडर बघायला मिळालाय. धावसंख्या झाली ती 22-22. 3 षटकं 22 धावा. अक्षय खेळतो 3 धावांचा. विकासने आला चौका मारलाय. चला टीम मीटिंग थोडीशी कमी करा. ॲक्च्युली मॅच ह्या 3:30 पर्यंत संपायला पाहिजे, पण मी समालोचन जिथे जिथे करतो फक्त 3, 2:30, पावणे 3ला एकाच ठिकाणी मॅच संपते. ती आतेज राहू त्याची धर्मवीर चषक. सरावलीमध्येच मॅच वेळेवर संपतात का माहिती नाही, पण संतोष. हॅलो, 22-22. शॅम्पू आहेत ना, स्कोरिंग करतात, त्यांना देखील विचारू शकतात.
माटा देखील बघायला मिळतो. कोण आहेत माटा हे सांगा नंतर आम्हाला बघूया. असे मोठमोठे खेळाडू मोठमोठे सपोर्टर आज बाकी तुम्हाला बघायला मिळतात. ओ कक्षाच्या कोपऱ्यात बसलेत म्हणे. यस. चला दीपक केलुनकडनं बघितलं सुपर बॅटिंग आपण बघितली टिनीकडनं. बढ़िया बल्लेबाजी टीनी गर्वान्वित हूँ मैं जिस तरह से बल्लेबाजी करते हो. अभी गेंदबाज है विशाल पहले मैच में बढ़िया गेंदबाजी की थी. 3 ओवर के बाद स्कोर है 22. बहुत ही बढ़िया गेंद तेज करार है. आग्र्याची जात आणि टाकली कात असं म्हणतात तशी गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. सुपर पीस ऑफ बॉलिंग. ओ यष्टी रक्षण थोडंसं खराब होतंय. एक धाव बघायला मिळते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. भावनो बघा ना चेंडू आपल्या गावात लोकांना आपण तसं काम करायला पाहिजे. तरुण मंडळी हल्ली मोबाईल हातात आला की कोण कशावर सगळेजण माझ्या प्रेमावर असं म्हणतात. धावसंख्या 1 वाढते. 23 धाव फलकावर लागल्या जातात. बॅट्समॅन रिव्ह्यू घेतला अँगलचं आमचे पंच निरीक्षण करतात. खूप चांगली पंचगिरी आजच्या दिवसाला आम्हाला बघायला मिळाली. अशरफ मेनन समीर खान म्हणजे विट्टू आणि एका साईडला आमचे उमरोळीचे उत्कृष्ट पंच म्हणून ज्याने आपण नेहमीच त्याचं कौतुक केलंय. चला पाण्याची बॉटल असेल तर जमा करा पाणीकडे. पण शेवटची मॅच आहे सर्व समजून घ्या आपण. बाटल्या आहेत पाठीमागे बघा समोर. ओके. असे फेअर डिलिव्हरी ना. ओके फेअर डिलिव्हरी. चला पुन्हा विशाल आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळतात. 3 खेळाडू ऑन साईडला 4 खेळाडू ऑफ साईडला तुम्हाला बघा 4-3चं कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळते. पुन्हा विशाल विकास गोलंदाज पाहायला मिळते. ओ लेफ्टच्या बाहेर चेंडू जातो. वाईड चेंडू 1 धाव बघायला मिळते. 24 धाव या फलकावर लागल्या जातात. गुड बॉलिंग. काय तेज तयार केले जाते. पायाला बॉल लागला बेटा पायाला पायाला. हा फिल्डर रिव्ह्यू घेतलाय की स्टंपला बॉल लागला असं ते म्हणतात. नाव काय. चला लेग बायच्या रूपावर बघायला मिळते. धावसंख्या 1 वरून धावसंख्या 24 25 धावा क्वार्टर. पुन्हा एकदा विशाल खूप सुंदर गोलंदाजी हाताळताना. ओ मी पळू की तू पळू शेवटी मनीष पळाले. आटापाट्या गेम असतो त्याची आठवण झाली. ओ गुड डिलिव्हरी गुड डिसिजन. काय एक्सप्लेन केलं बघा. अश्रम जुना जाणता क्रिकेटपटू आहे. त्या काळात युट्यूब नव्हत्या. काय त्यांच्या इनिंग काय त्यांची गोलंदाजी आम्ही बघितलं अश्रफ कडून. करवीर नावाचा खेळ आपण बघितलाय. आमचा गोगा नावाचा खेळाडू पाहिला. ही सगळी ती मंडळी होती त्या काळातली. तेव्हा एवढ्या अश्रफ बॅट देखील नसायच्या. ट्रॅकसूट टी शर्ट नावाचं काम नसायचं. लाईट नाईटला एवढा देखील पॉवरफुल नसायच्या. असं क्रिकेट जुनं क्रिकेट गाजवलं आहे पॅराडाईजसाठी.
चला अंपायर डिसिजन हे फायनल डिसिजन. चला दोन पंचांनी निरीक्षण केलं, तुम्ही रिव्ह्यू घेतलं ते पाहिलं आणि मग अंपायर डिसिजन दिलंय. मनीष तुम्ही खेळा, तुमचं क्रिकेट खेळा, ते बोलतील. आमचे आयोजक तिकडे आहेत. चला पुन्हा विशाल. ओ गुड बॉलिंग, वाईड बॉल, वाईड चेंडू. 26 एक्स्ट्रा रन्स. हो हो, भन्नाट गोलंदाजी बघायला मिळते. डॉट चेंडूला खराब यष्टीरक्षण. धावसंख्या 22च्या रूपात एकटी वाढते. धावसंख्या 27 धावा. 22. 27 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. कुत्रे भुंकतात म्हणजे काहीतरी आलं असेल. वेळ त्यांची आहे. ओ हो हो, गुड बॉलिंग, लेग बाय च्या रूपामध्ये स्कोर एकने वाढत. 28 धावा. टिनी गेल्यानंतर कोणत्या बॅट्समॅन धावा नाही. टिनीचा क्लास, टिनीचा दर्जा, गुड बॅटिंग टिनीची आपण पाहिलं. संपूर्ण टुर्नामेंट कुठेही असो आपला दर्जा टिनी नेहमीच दाखवतो. विशालकडे क्षमता आहे. बॉक्स आउट. बॉक्सच्या बाहेर चेंडू जातोय. गडी बाद. माटा खुश आहेत आमचे. ओमफो, माटा असे कोण कोण नवीन नवीन आमचे सपोर्टर्स आलेत. ओ आकाश बाद झालाय. नवीन बॅटर कोण येतोय? पवन. पवनकडे क्षमता आहे बॅटिंग करण्याची. ओहो, रात्रीचे 4-5 वाजलेत. यावेळेस काही येतात उठावणे. 28. इस ओव्हर की आखरी गेंद आहे. ओव्हर झाली का? ओके झालाय. 4 षटक 28 धावा. 4 वाजलेत ना? ओके. यश गोलंदाजी करतोय. काय दिवस आजचा घालवलाय. सुपर दिवस. आयुष्यातला चांगला दिवस मैदानामध्ये गाजवताना, इतिहास पानाच्या सुवर्ण अक्षर येताना. गुड फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते. गुड फिल्डिंग. हो हो, काय लाईट, काय ग्राउंड, काय उंच उडी, सगळंच ओके ओके. नो बॉल इथे बघायला मिळते. डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? दरम्यान नाही. गुड रनिंग बिटवीन विकेट. खूप चांगली धावसंख्या. आणि बघता बघता 2+1 3 धावा निघतात. 2+1 आणि धावसंख्या होते ती 31. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 31. पुन्हा नो बॉल आणि पुन्हा एकदा चौकार बघायला मिळतोय. गुड बॅटिंग. विकासकडे क्षमता आहे चांगली बॅटिंग करण्याची. धावसंख्या 4+1 5 नि वाढून होते ती म्हणजे 37. नो बॉल +4 37 धावसंख्या होते. आता बाकी चांगला फाइटिंग स्कोर बघायला. अब तो काफी अच्छा स्कोर लग रहा है. 37 है. सदोतीस धावा झाल्यात. ओ कव्हर चार्ज चेंडू खेळ. 1 धाव बघायला. 38. 38 धाव फलकावर लागल्या जातात. 38 38.
बोल क्लीन बोल्ड सफळून खेळण्यासाठी गेला आणि इथे बाकी त्रिफळाचीच उद्ध्वस्त होतोय. थर्टी सेवन 37 झालेत. मग तू 32 सांगितले मला. 37 स्कोर आहे, माफ करा. 2 टू गो. 2 टू गो. ओ काय झोमॅटो. ओके. काय काय बघायला मिळतात हो. सौरभ कडे चांगली बॅटिंग. आता तर चांगला स्कोर आहे, फाइटिंग स्कोर है. 40-45 आप कर सकते हैं. स्कोर है 41. आखिरी गेंद इस ओवर की. माटा झोमॅटो 41 है. हाँ 41 है, वो गलती से एक हुआ था. गुड शॉट. चांगलं फील्डिंग बघायला मिळते. अप्रतिम 42. चांगली भागीदारी बघायला मिळाली. अच्छा स्कोर खड़ा किया. एक तरफ तो ऐसा लग रहा था कि 20-25-30 तक लपेट जाएंगे, मगर बढ़िया बैटिंग यहाँ पे. विकास की काबिलियत तारीफ पर 11 रन उपयुक्त बना यहाँ पे. कुल मिला के स्कोर है 42. जीत के लिए 43 बनाने हैं. बघूया कशा पद्धतीने तुम्ही धावा काढतात. कोणता संघ तुम्हाला बघायला मिळेल. आमचे समीर बिट्टू बघायला मिळतात. अशरफ मेमन आमचे बघायला मिळतात. चिराग ना, आमचे चिराग बघायला मिळतात. मॅन फ्रॉम उमरोळी हे तुम्हाला बघायला मिळतात. आजच्या दिवसाला शेवटचा सामना. कुत्रे जास्त भुंकायला लागले की एकट्याने कोपऱ्यात जाऊ नका. शेवटची मॅच. बळा आपलं नाव नाव काय. सौरभ. ओके सौरभ बघून बघायला मिळतात. 43 फाइटिंग स्कोर है. मैच देखने में दिखते पहले 2 ओवर मैच का फैसला बता देंगे, क्योंकि दीपक 11 एक फाइटिंग टीम है. सभी यंगस्टार है. फ्रेंड्स मोबाइल पुरस्कृत उत्तम, जो कि उनको पुरस्कृत है, ये टीम है. उनकी देखना किस सबसे करते हैं. सभी यंगस्टार हमें दिखाई दे रहे हैं. तर या पंच जागा घ्या. मॅच चालू करायचे बॅट्समन आलेत. चला बिट्टू को क्या है, रात सवेरे रात पूरा नाइट का काम करते हैं. सवेरे 12-1 बजे उठते हैं. कभी कहाँ से कब से रे. नया जॉब पकड़ा सोने का. चला बघूया. 43 धावा काढायचे आहेत. रात्रीचा समावेश मजेतून व्हायला पाहिजे. लोकांची झोप तुम्हाला उडवायची असते. मजेशिवाय काम नाही. झोमॅटो आमच्याकडे मोठं शोरूम आहे झोमॅटोचं. लगेच ऑर्डर करा की ते भेटले जाते. इथे तुमच्याकडे झोमॅटो आणून देतील का नाही हा प्रश्नचिन्ह आहे. विकास नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. पूर्ण यंगस्टार बघायला मिळते. बॅलन्स टीम बघायला मिळते. सरावलीमध्ये देखील या संघाने खूप मोठा चांगला सपोर्ट केला होता. उत्कृष्ट दर्जाचा खेळ ह्यांच्याकडनं आपण पाहिला होता. ओफ ओ हा हा नंतर ओफ ओ हो हो. विकास मनीष आणि कुणाल सलामीची जोडी. टॅप केलाय. सरळ चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. ओको गुड ट्राय. का सुंदर प्रयत्न केलाय. नो स्कोर है. नो स्कोर है. पंचाली रफेल घेतलाय. बॅटरने घेतलाय का. ओके. बॅट्समनचा रिव्ह्यू आहे हा. पहिला रिव्ह्यू त्यांचा बघायला मिळाला. प्रत्येक संघाला 2 रिव्ह्यू दिले गेलेत.
आता आमचे बाकी मायकोपचे खेळाडू निघतात, गाडीमध्ये सीट पक्की करतायत. सरपंच पंचाळी आयोजित वन मॅन शो क्रिकेट क्लब पंचाळी आपण बघत आहात. विकास मासीचा जलवा कोण विसरू शकतोय? कालच्या दिवसातला तुम्हाला करण ठाकूरचा जलवा कोण विसरतो? आसिफ मुच्छाळेचा जलवा कोण विसरतो? काय जबरदस्त बॅटिंग दिवसात पाहायला मिळालंय. राहील कोणत्या संघात आहे? टीटीएस मध्ये राहील. हा, लहान पोरगा तो राहील. यस यस, आमिरचा मुलगा. सुपर 47 काढलेत त्यांनी. नो स्कोर, 4च धावा आहेत. गुड अंपायरिंग, गुड डिसिजन. पुन्हा विकास. हो हो, हाताला चेंडू सटकलाय. समोर मनीष भोईर नावाचा मोठा खेळाडू, तेवढाच ताकदीचा गोलंदाज. गुड फिल्डिंग. मी म्हटलं पुढे यंगस्टर आहेत, इथे बाकी फील्डिंग ऑफर खूप चांगलं बघायला मिळेल. पूरे यंगस्टर है, बढ़िया फील्डिंग यहाँ पे करते हुए. रुपेश की तरफ से बढ़िया फील्डिंग. हो, इथे बाकी हलक्या बाणी घेऊन कडे एक धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावांशी विचार केला धावसंख्या होते 5. पहिला चेंडू बाउंड्री आली, मग डॉट आणि त्यानंतर बाकी सिंगल रोटेट केलंय. 5 धावा बघायला मिळतात. इनफॉर्म बॅट्समन आतापर्यंत प्रत्येक स्पर्धामध्ये धावाची लयलूट करणारा हा कुणाल नावाचा फलंदाज तुम्ही बघितलाय. पहिल्या चेंडूवर चौका मारलाय. धावसंख्या 4 निवड धावसंख्या होते ती. स्कोर 9 धावा. शेवटचा चेंडू या षटकातला. ओ गुड बॅटिंग. हलक्यावर चेंडू इकडे झोन बाई जातो. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने विचार केला तर फरक धावसंख्या होते 10. पहिलं षटक 10 धावा. विजयासाठी धावा करत तो 43. अजून देखील 24 चेंडूवर 34 धावाची आवश्यकता. आजच्या दिवसातला शेवटचा मॅच. हा, 33 पाहिजेत. विश नेटवर्क्स आपण बघत आहात. काय सुंदर 3 कॅमेरे सेटअप केले गेलेत. येत्या रविवारी आवर्जून बघा. T15 म्हणजे 15 ओव्हरच्या मॅचेस, 2 सेमी 1 फायनल. नांदगावला असणारी ती मोठी टुर्नामेंट. आता बाकी गोलंदाज बघायला मिळते तो टेनी. गुड शॉट. अप्रतिम बाउंड्री तुम्हाला बघायला मिळते. ओव्हर पिचवर टॅप केला. धावसंख्या झाली 14. काय हो, मेजवानी बघायला मिळते. जेवढे देखील स्टॉल आहेत ना, त्यांच्या प्रत्येक वस्तूला चव आहे. आल्याची फोडणी, अप्रतिम असं सनफ्लॉवरचं तेल. आमचे संजू दादा तिकडे आनंद घेत आहेत. विशुभाऊ आहेत का आमचे? विशुभाऊ का जाऊन झोपलेत? ओके, पुन्हा शेकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू टिनी. ओ गुड बॅटिंग. अप्रतिम सिंगल पाहायला मिळेल. काय इथे बाकी अपील केलंय. गुड फील्डिंग. काय अफड बघा. मी म्हटलं ना की हे सर्व यंगस्टर आहेत. इनकी फील्डिंग तो काफी बढ़िया देने मिलेगी. रात के अंधेरे में भी दिया सले जला के काम करते ऐसे सब नौजवान हैं. हिंदुस्तान को जब जरूरत पड़ेगी तब सब सैनिक बनने की आदत है. ऐसे बूस्ट बहुत और फील्डिंग फ्लेक्सिबिलिटी एथलीट. गुड फील्डिंग. क्या कन्वर्शन था इस फील्डिंग में. पूरा टीनी. ओहो, झोमाटे की तरह गेंद निकल गई. बढ़िया गेंदबाजी करते हुए. का सुंदर गोलंदाजी टीनीकडनं बघायला मिळते. ओ गुड बॉलिंग. पदलत्य बघितलं जसं बाहेर निघातले. अजून चेंडू त्यांनी बाहेर टाकला. त्याच्या पायावर यॉर्कर चेंडू बघायला मिळाला. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. धावसंख्या ती 15. 15च्या 15 बॅटिंग धावत. एक देखील एक्स्ट्रा धाव नाही आहे. गुड बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम दीपक 11.
अप्रतिम शॉट, सरळ चेंडू पायाजवळ होता, अप्रतिम ऑनड्रॉय बघायला मिळाला आणि धावसंख्या 4 ने वाढत होती 19. आमचे स्कोरर सासूच्या प्रेमात पडलेत. जादू नावाने ओळखलं जाते. ओ हो, इथे बाकी पाहायला मिळते. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा. धावसंख्या होते 23 धावा. 18 चेंडू 20 धावाची गरज आहे. 23 धावा झाल्यात. 43 धावा विजयासाठी करायचे. 2 षटक 23 धावा. चला आजच्या दिवस बाळांनो काम आहेत. उद्या ट्रॉफीचे मालक बघायला मिळतील. उद्या हे कामं नसणार. उद्या फक्त संध्याकाळी जाताना त्यांच्याकडे चायनीज साठी काय घ्यायचं. ओम्पो आहेत ओम्पो आमचे आहेत. वडिलांनी गाडी घेतलाय पॉम पॉम. गुड बॉलिंग. यॉर्करचा चेंडू तुम्हाला बघायला मिळाला आकाशकडनं. फ्रेंड्स मोबाईल पुरस्कृत उत्तम यांचा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. दीपक केलव नावाचा संघ आहे. ओ हो सलांग तो काफी लगाई थी. बढ़िया कोशिश है नीलेश द्वारा. सब कुछ ठीक तो है, इंजर्ड नहीं हुए ना. ओके. ग्राउंड में इतना पानी मारा हुआ है, सबका प्रिकॉशन ले. प्रिकॉशन म्हणजे आपण काळजी घेतलाय सर्वांची. मुन्ना 11 ह्याने पूर्ण मैदान बनवलंय. ओ गुड बॉलिंग. पुन्हा यॉर्करचा चेंडू बघायला मिळते. कमबॅक खूप चांगलं व्हायला बघायला मिळते. 27 धावा फलकावर लागलाय. रंगतदार मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसाचा शेवटचा सामना पहाट झालाय. खूप अजून मला वाटते पालघर बॉक्स क्रिकेट लगायला अशरफ नियम कडक करावे लागतील. पुन्हा टॅप केलाय. गुड फिल्डिंग रुपेश कडनं. काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 4 चेंडू टाकून झालेत. 2.4 फलका. धावसंख्या 27. विजयासाठी मला 43 धावा करायचे. राजा छत्रपती मानाचा मुजरा. गुड बॉलिंग. इथे धावबाचा चान्स होईल का दरम्यान. नाही, चांगली अनेक व्हिडिओ बघायला मिळते तुम्हाला. मनीष भोईर आणि कुणालच्याकडनं धावसंख्या 1 ने वरून धावसंख्या होती ती 28 धावा फलकावा लागला जातात. 28. हीच आमच्या यंगस्टार मंडळी बघायला मिळते. खूप आयोजनासाठी सपोर्ट करतात. वन मॅन शो क्रिकेट क्लब आयोजित सरपंच चषक 45 2025 आपण बघत आहात. ओ खराब चेंडू. वाईट बॉल. 29. पहिला वाईट चेंडू या इनिंग मधला बघायला मिळतोय. 29 धावा फलकावर लागल्या. 29 ऑन बोर्ड. ओ आणि कुणाल धावबाद झालाय. नऊ चेंडू आणि 15 धावा. आता बाकी हव्यात 12 चेंडू आणि 14 धावा. आदित्य नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 12 चेंडू 14 धावा ची गरज आहे. चला टीम मिटिंग कमी करा. दीपक 11.
चला रुपेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. रुपेश नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. 12 चेंडू 14 धावा. हा सुपर शॉट कव्हर 4 जणला मारला जातोय. 33 धाव फलकावर लागल्या जात आहेत. टार्गेट 40 का 44 आहे. माझा 10च पाहिजेत ना. 11 चेंडू 10 धावा. ओ डिक्लेअर झोनला गेला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या झाली 35. 34. 10 चेंडू 9 धावांची आवश्यकता. डायरेक्ट हिट इकडे आहे आणि रन आउट. चला हम बॅट्समॅन रफेल घेतलाय. हा त्याचा शेवटचा रिव्ह्यू आहे. पहिला एक रिव्ह्यू त्याचा बाद झालाय. बॅट्समॅन रिव्ह्यू घेतला. पहिला रिव्ह्यू घेतल्यावर त्यांचा तो फेल गेलाय. दुसरा रिव्ह्यू त्यांचा आहे. बघूया. धावबाद दिलं गेलाय. अंपायर डिसिजन आउट आहे. आणि इथे बॅट्समॅन मनीष यांनी घेतलाय रिव्ह्यू. बघूया कशापर्यंत होत आहे. डायरेक्ट हिट बघायला मिळणार. तो खेळाडू होता तो. तीन ही थे थ्रो. ओ दिस रन आउट. तो यहाँ पे मैच एक बार फिर द्विधा मन स्थिति में है. 10 चेंडू मध्ये किती पाहिजेत आता. 9 बॉल 9 पाहिजेत. 9 गेंदे 9 रन. दीपक इलेव्हनचे 4 विकेट गेलेत आणि मायकोपचे 2 विकेट गेलेत. दीपक इलेवन आपके 4 विकेट है. माइकोप के 2 विकेट है. और रन चाहिए 9 में 9. नहीं विकेट है ना. कंपल्सरी नहीं है. न्यू बॅटर अजय बघायला मिळतो. अजयकडे देखील चांगली क्षमता आहे. मी अगोदरच म्हटलं होतं की क्षेत्ररक्षण खूप चांगल्या दर्जाचं आहे दीपक इलेव्हनकडे. असंख्य वेळा जेव्हा मी त्याच्या मॅचेस बघितल्यात क्षेत्ररक्षणाच्या दर्जावर त्याने मॅच काढल्यात आणि इथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं. 2 रनआउट बघायला मिळालेत. पुन्हा ओखो काय सुंदर चौकार बघायला मिळतोय. टॅप चेंडू होता आणि टॅप केला गेला आणि सरळ चेंडू जातो सीमा पलीकडे. इथे बाकी धावसंख्या 4 निवड होते ती 38. 38 धावा. अजून 5 धावाची आवश्यकता. चला टीम मीटिंग कमी करा प्लीज. 38. 8 चेंडू 5 धावा. 8 गेंदे और 5 रन चाहिए. यस बैटिंग का कंप्लीट शॉट होने से पहले ही लेकिन तो नो बॉल दिया जाएगा. उसके पहले मैच में नो बॉल दिया गया था. यह आपको चेतावनी है जो आपको पहले ही बताया जाता है. ओहो काय क्लास दर्जा बघायला मिळतोय. झोमॅटो शॉट. झोमॅटो. एका धावाची आवश्यकता. माटा टाटा माटा काय बघायला मिळते. आज अनेक शब्द आम्हाला ऐकायला मिळालेत. आणि शंभो
नो बॉल आणि अशा पद्धतीने विजयी होत होता आजच्या दिवसातला चौथा संघ तुम्हाला बघायला मिळाला मायकोप केळवा सुपेट मध्ये TTS YBCC इनविसिबल तारापूर आहे आगवन आणि मायकोप A वन मॅन शो A आणि वन मॅन शो